दरम्यान पुण्याला रात्रभर पावसानं सोडपलाय। पुणे शहरासह घाटमाथ्यावरती रात्री पावसाची हजेरी लागल्याचं पाहायला मिळालं। जोरदार पावसामुळे खडकवासलातून विसर्ग वाढवण्यात आलाय। खडकवासला धरणातून 6451 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर विसर्ग वाढवल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। पुणे शहराच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। नदीपात्रातील लोकांनाही सतर्कतेचा इशारा दिला गेलाय। याच सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर आभाड यांनी। सध्या जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग जो आहे तो आज सकाळपासून करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज सकाळी 6551 क्युसेक्सने पाणी जे आहे ते खडकवासला धरणातून सोडण्यात आलेलं होतं, तर दुपारी 12 वाजता हाच विसर्ग जो आहे तो 8855 क्युसेक्सने करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती अजूनही पाऊस जो आहे तो सुरू असताना पाहायला मिळतोय। त्याचबरोबर वरसगाव असेल, त्याचबरोबर पानशेत असेल, या धरणातूनही विसर्ग जो आहे तो करण्यात आल्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती पडताना पाहायला मिळतोय। त्यामुळे खडकवासला धरणातून हा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि दुपारनंतरही हा विसर्ग जो आहे तो वाढवण्यात येईल असा अंदाज जो आहे तो पाटबंधारे विभागाने व्यक्त केला आहे। त्यामुळे नदी क्षेत्रात असणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह सागर साम टीव्ही पुणे।